रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरी दोघंही जण बोलत असतात। त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला सांगत असतो की ईश्वरी, तू माझी इतकीही काळजी करू नकोस, कारण इतकी काळजी केलीस ना की मग मला त्या सगळ्या गोष्टींची सवय होईल। कारण तू तर माझ्यावर दुसरं कोणतंही नातं नाही आहे ना, त्यामुळे तू जर काळजी करत राहिलीस आणि उद्या सकाळी काही झालं आणि मग आपण वेगळे झालो तर पुन्हा मग मला त्या सगळ्या गोष्टी त्रास देतील। त्यापेक्षा ना इतकी काळजी नकोच करू। असं बोलून तो तिला थोडं का होईना एकदम शांत करायचा प्रयत्न करत असतो। त्याचं प्रेम तर आहे ईश्वरीवर, पण तो सुद्धा बघत असतो की ईश्वरी स्वतःचं प्रेम व्यक्त करते का, पण ईश्वरी काहीच बोलत नाही। अर्णव आता म्हणतो की अद्रकवाला चहा बनव आणि असं बोलून तो आता निघून जातो। तर दुसरीकडे मात्र ईश्वरी म्हणते की खरंच ना, माझ्यासाठी यांनी आतापर्यंत किती गोष्टी केल्यात, न कळण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत, असं देखील आता विचार करतच ते आता बोलत असतात। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं ईश्वरी जी आहे ती विचार करत असते आणि तिला आईचे शब्दसुद्धा आठवतात। आईनं सुद्धा तसंच सांगितलेलं होतं की आतापर्यंत तुझ्यासाठी खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टींची आठवण काढत ती आता थोडीशी कावरीबावरी झालेली असते। कारण तिलाही कळत असतं की अर्णव सरांनी आपल्यासोबत जे लग्न केले त्यांची जी काही इच्छा आहे ती मारूनच केलेलं आहे, असं देखील ते आता विचार करत असते। दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो उभा असताना त्याच्या मागे अंजली येते आणि म्हणत असते की एक टेम्पोवाला आला होता आणि त्याने ना तुमचं हे पाकिट दिलेलं आहे, पण तुम्ही तर काल रात्री गेलेला होतात, तुम्ही मला म्हणालात की तुम्ही तर क्लायंटकडे गेला होतात, मग तुमचं वॉलेट तिथे कसं। मग राकेश उगाचच उल्लू बनवत सांगू लागतो की काय ना, मी त्या टेम्पोवाल्याकडनं लिफ्ट मागितली होती, म्हणूनच त्याने मला इथपर्यंत सोडलं। आणि त्याचसोबत मग राकेश नय्यर कोण आहे असा प्रश्न देखील आता अंजलीला पडलेला असतो, कारण पाकिटमधील ID कार्ड बघून तिने तो प्रश्न विचारलेला असतो आणि मग हा ID कार्डमधील नाव बघूनच इकडे मात्र तिने हा प्रश्न विचारल्यावर राकेश थोडा गोंधळतो। त्याला कळत नसतं की आता काय उत्तर द्यावं आणि म्हणूनच तो थोडा कावराबावरा झालेला असतो। तर दुसरीकडे मात्र ईश्वरी ही अर्णवला अद्रकवाला चहा करून तर देते आणि त्याच वेळेला आता ती त्याच्या बाजूला बसलेली असते। अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल। आणि त्याच वेळेला ना त्याला आता काळजी असते, ती म्हणजे खरं तर आजी आणि अंजलीची, आणि त्याबद्दलच तो बोलून सुद्धा दाखवतो। त्यावर आता ईश्वरी त्याला सांगत असते की काही होणार नाही आहे, त्यांना माझा विश्वास आहे। मग आता अर्णव म्हणतो की तू इतक्या कॉन्फिडन्सने कसं काय बोलू शकते। त्यावर आता अर्णवला ईश्वरी सांगत असते की तुम्हाला माहीत नसेल पण मला चांगलंच कळलेलं आहे, कारण त्या राकेशचं पॅद जे आहे ना ते अंजलीताई आहे। अंजलीताईंचा वापर करून तो आपल्याला ब्लॅकमेल करतोय, मग तो अंजलीताईला काही इजा करणार नाही हे पूर्णपणे मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं देखील आता इकडे असणारी ईश्वरी अर्णवला सांगू लागते। अर्णवलाही गोष्ट पटत असते। तेवढ्यातच मामा, वल्लरी आणि त्याचसोबत आकाशही आलेला असतो। हे सगळेच जण एकदमच आलेले असतात आणि त्यावेळेला मात्र आता जेव्हा हे सगळेच जण येतात ना तेव्हा त्यांचं लक्ष असतं आणि तेव्हा इकडे मामा बोलत असतो की फायनली आम्ही आलो घरी, पण तुम्ही जर नसला असतात ना तर खरंच बरं झालं असतं, कारण तुमचा तिथे येऊन काहीच उपयोग नव्हता, असं देखील वल्लरी म्हणत असते। जे काही केले ना ते आमच्यासाठी जावई बापूने केले। तर अर्णव म्हणतो म्हणजे काय, मला कळलं नाही। तर अरे तुला माहीत नसेल म्हणून सांगतो, काय ना जावई बापू ना खूप आमच्यासाठी करत होते, आमचा पाहुणचार तर बाप रे बाप, म्हणजे इतकं ना त्या डॉक्टरांना इतकं प्रेशराईज केलं ना त्यामुळेच हे सगळं काही जमून आलेलं आहे। जर ते नसले असते ना तर डॉक्टरांनी जास्त हालचाल केलीही नसती आणि त्यांनी व्यवस्थित काही ती ट्रीटमेंटसुद्धा केली नसती, आणि म्हणूनच ना मला जावई बापूंचे खरंच आभार मानायचे आहे, आज ते होते म्हणून आम्हाला व्यवस्थितपणे काही करता आलं। तर दुसरीकडे मात्र आता काय ते जावई बापूंचे गोडवे गाणार आहे, आले ना दे की त्यांचा आपण ना सत्कारच करूया, असं देखील आता म्हटलं जातं। हे सगळं जे आता वल्लरी आणि मामामध्ये भांडणं सुरू असतात ना तेव्हा मात्र आता खूप जास्त राग जो काही आहे तो आकाशला येत असतो। आकाश म्हणतो झालं का पुन्हा तुमचं सुरू, अरे बस करा, भांडू नका। तर वल्लरी आणि आकाश रूममध्ये निघून जातात। तर मामा आता अर्णवला म्हणत असतात की काय बोलायचं ह्यांना, तूच सांग ना, आपल्यालाच माहिती आहे ना तो कसा आहे, तो आपणच त्याला ओळखू नाही, ह्या लोकांना कुठे माहिती की तो कसा आहे ते। तर दुसरीकडे मात्र आता प्रश्न विचारलेला असतो की नेमका हा आहे तरी कोण, म्हणजेच राकेश नायर हे नाव कसं काय। त्यावर आता राकेशला काहीतरी उल्लू बनवावं लागतं, म्हणजेच काय तर राकेश आता मुद्दाहूनच बोलू लागतो की काय ना
आमच्याकडे ना एक टोळी होती जी अशीच ID कार्ड बनवत होते. मग ती 12 टोळी पकडायची होती आणि त्या टोळींना पकडण्यासाठीच मी हे स्वतःचं खोटं ID कार्ड बनवलं होतं. असं देखील आता राकेश खोटं नाटं अंजलीला सांगू लागतो. तर अंजली आता त्याच्याकडे बघत असते. अंजलीला जेव्हा हे सगळं तो खोटं सांगतो तेव्हा जाऊन अंजलीचा तर विश्वास बसतो. पण या सगळ्या गोष्टीला ना आता तो विचार करतच म्हणत असतो की तुला असं वाटत नाही का की तू माझ्यावर गैरसमज दाखवत आहेस ते, म्हणजे मी तर तुला विश्वासाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. दुसरीकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तो राकेश ना असा आहे ना की स्वतःला वाचवण्यासाठी ना तो इतकं खोटं बोलतो ना, स्वतःचा एकदम मुखवटा तो तयार करतो खोट्याचा, असं देखील ईश्वरी अर्णवला सांगत असते. आणि ईश्वरीला आता पूर्णपणे त्या राकेशबद्दल माहिती झालेली असते आणि म्हणूनच ती अर्णवला या सगळ्या गोष्टी सांगून डोळे उघडायचा प्रयत्न करत असते. पण दुसरीकडे अर्णव म्हणतो की तो जर ना अंजलीचा नवरा नसला असताना तर तो कधीच खपला असता, असं देखील म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते, कारण तो पुन्हा घरी आला की पुन्हा त्या सगळ्याचा त्याचा त्रास होणार आहे या सुद्धा गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात. दुसरीकडे आता खोटं बोलत असतो आणि त्यावर इथे मात्र अंजली विश्वासही ठेवत असते. खरं तर अंजलीची विश्वास का ठेवत असते, कारण तो जे काही खोटं बोलत असतो ना तो एकदम परफेक्टली बोलत असतो. त्यामुळे बिचाऱ्या अंजलीला काहीच कळत नसतं. आणि जेव्हा अंजलीला या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टींचा चुकीचा वापर जो आहे ना तो राकेशने केलेला असतो. राकेश आता तिला रडून दाखवतो आणि म्हणत असतो की तू आता माझ्यासोबत असं वागणार आहेस का, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि म्हणूनच तर मला तू असे उलटसुलट प्रश्न विचारलेस. उद्या सकाळी जाऊन तुला कुणीतरी येऊन सांगितलं की मी काकड आरतीला गेलोच नव्हतो, मी दुसरीकडे गेलो होतो, तेव्हा सुद्धा तू माझ्यावर असाच अविश्वास दाखवशील का, असं देखील बोलून तो मुद्दामून तिचं मन जिंकायचा प्रयत्न करत असतो. तर त्यावर मात्र आता जेव्हा हे सगळं म्हटलं जातं तेव्हा मात्र दुसरीकडे आता अंजली जी आहे ती म्हणत असते की नाही हो, असं नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि असं बोलूनच ना ती आता त्याला मिठी मारू लागते. या सगळ्या गोष्टीचा आनंद जो आहे तो मात्र आता या राकेशला झालेला असतो. आणि राकेश मनातच म्हणत असतो की मेहुणे साहेब तुम्ही काही करा, तुमच्या बहिणीला भडकवायचा जरी प्रयत्न केलात ना तरी ती फक्त आता माझ्याच तालावर नाचणारी आहे. आता अंजली घरी आलेली असते आणि जेव्हा ती पहिल्यांदा घरी येते तेव्हा मात्र ती आता अर्णव आणि ईश्वरीला भेटायला गेलेली असते. ईश्वरी म्हणते की आलात का ताई, कसा झाला सगळं काही प्रवास. तर आता अंजली म्हणत असते की एकदम मस्त, सगळं काही एकदम बढिया झालं. आणि त्याच वेळेला मात्र आता आजीबद्दल सुद्धा विचारलं जातं, तर आजी ना त्र्यंबकेश्वरला गेली आहे असं देखील आता अंजली सांगू लागते. आणि त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की अरे मी इथे यासाठी आलेली आहे की आपल्याकडे दिवाळी आहे आणि तुमची दिवाळीचा सण हा पहिलाच आहे, त्यामुळे हा दिवाळीचा सण आहे ना आपल्याला एकदम धूमधडाक्यात करायचा आहे आणि आपल्याला सगळी सजावट सुद्धा करायची आहे. ईश्वरीला या सगळ्या गोष्टी आवडत असतात आणि म्हणूनच ईश्वरी म्हणत असते की हो हो करूया आपण सजावट. आकाशही येतो, आकाशही म्हणतो की हो आपल्याला छान अशी सजावट करायची आहे. पण आता अंजली म्हणत असते की नवीन जोडपं आहे, नवीन जोडप्याने यावर्षी सगळी तयारी करायची आहे असं देखील अंजली म्हणू लागते. पण आता अर्णव म्हणत असतो की काय सजावट वगैरे नाही रे, मला वेळ नाही मिळणार. पण आता त्याला अंजली म्हणत असते की लहान होतास ना तेव्हा आवडीने या सगळ्या गोष्टी करायचास आणि आता तुला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतोय, कशाला ते, असं नाही चालणार. काही झालं ना तरी मी तुझं ऐकणार नाहीये, तुला ही सजावट करावीच लागेल असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय त्याला सजावट करायला सांगितलं जातं. खास करून ईश्वरी या सगळ्यासाठी एका पायावर तयार असते. ईश्वरी म्हणत असते की काळजीच करू नका, मी आहे ना, आम्ही सगळी तयारी एकदम मस्त बढिया करतो, मग तर झालं ना, असं बोलून ती आता अंजलीला खुश करायचा प्रयत्न करते. पण खरं तर ना या सगळ्या गोष्टीचं टेन्शन ना इकडे आलेलं असतं ते म्हणजे अर्णवला, कारण अर्णवने तर ही जबाबदारी स्वतःहून घेतलेली नसते, परंतु आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता त्याला कराव्याच लागणार असतात. कारण ईश्वरी जी आहे तिनेही एवढी मोठी ऑर्डर घेतलेली आहे की घरातले सगळं सजावटीचं काम आपण करायचं, मग अर्णवला सुद्धा हो असं म्हणावंच लागतं. दुसरीकडे मिठाईंची जबाबदारी आकाशने घेतलेली असते आणि ईश्वरी मात्र खूप जास्त खुश असते, कारण तिला घर सजवायला डेकोरेट करायला हे खूप जास्त आवडत असतं आणि त्याच्या आवडीचा विषय तिच्याकडे असल्यामुळे ती आता खूपच जास्त खुशही असते. तर दुसरीकडे मात्र आता आकाश आणि त्याचसोबत अंजली तिकडनं निघून जातात. तर ईश्वरी आणि अर्णवच उभे असतात. तर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की ही काही तू सजावटीची तयारी करायला घेतलेली आहेस ती तुला जमणार आहे का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायची काय गरज आहे. पण ईश्वरी म्हणत असते की मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि आपल्याला हे सगळं करायचं आहे म्हणजे आहे. दुसरीकडे मात्र आता ईश्वरी
मार्केटमधून आणायच्या सामानाची यादी बनवत असते. म्हणजेच तिला फराळाचं पण बनवायचं असतं ना, मग ते चणा डाळ, त्याचसोबत अनारसे बनवायचे तर त्याचं सामान, त्याचबरोबर लाडू, या सगळ्या गोष्टींची यादी ती करत असते. तर दुसरीकडे मात्र जेव्हा ती यादी करत असते ना, तेव्हा मात्र आता अर्णव तिला म्हणत असतो की मला असं वाटतंय ना, ही सगळी यादी बघून की तू ना एखाद्या कंपनीच्या प्रोजेक्टचं काम करत आहेस. असं म्हटल्यानंतर मात्र आता अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. तर ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला असंच वाटणार हो मी प्रोजेक्टचं काम करते म्हणून, पण मला माहिती आहे ना की कोणत्या गोष्टी कशा करायच्या त्या, आणि त्याच पद्धतीने मी या सगळ्या गोष्टी करत आहे. पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपल्याला दिवाळीची तयारी करायची, आणि तुम्ही इथे बसून मोबाईलवर काय करताय हो? तर अर्णव तिला मोबाईलमधनं लाईट्स ऑर्डर करतो आहे असं सांगतो. मोशन लाईट्स म्हणजे काय असं ईश्वरी विचारते. त्यावर अर्णव सांगतो की मोशन लाईट्स म्हणजे आपण जेव्हा त्या लाईटसमोर जाऊन नाचणार ना, तेव्हाच त्या लाईट्स ऑन होणार. म्हणजे ऐन दिवाळीत सगळ्या पाहुण्यांसमोर त्या लाईट्स चालायला पाहिजेत, म्हणून काय आता नाचायचं आहे का, असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलू लागते. अर्णव म्हणतो की बघ तुला नाचायचं असेल तर तू नाचू शकतेस, असं बोलून तो मुद्दामुळे ना तिची मजा घेऊ लागतो. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तर होतच असतात. पण आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की ही शॉपिंग आहे ना खरं तर ना मार्केटमध्ये जाऊन करायची असते, ही अशी मोबाईलवर बसून करायची नसते. दिवाळीची शॉपिंग ही मस्त गच्च अशा मार्केटमध्ये जाऊन करायची, आणि तिथे खूप छान अशी व्हॅरायटीसुद्धा मिळते. घरात बसून AC मध्ये राहून थोडी ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत, असं देखील आता ईश्वरी मुद्दामूनच अर्णवला बोलत असते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा हे सगळं ती बोलते ना, तेव्हा अर्णवही खुश होतो, आणि अर्णव जो आहे तो आता ईश्वरीला सांगू लागतो की हो तयार आहे, आपण दोघंही जण जाऊया, हां आपण मार्केटला जाऊया आणि मग शॉपिंग करूया. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरी म्हणते खरंच का, खरंच आपल्याला मार्केटला जायचं आहे का? तर अर्णव म्हणतो की हो मी खरंच सांगतोय, आपण मार्केटला जाऊया आणि शॉपिंग करूया. तर दुसरीकडे मात्र तुला जी काही यादी करायची ती करून घे, असं देखील आता म्हटलं जातं. काही ना शेवटी तुझी जिम्मेदारी माझ्यावर आहे, असं देखील तो पुन्हा एकदा ते वाक्य म्हणतो. त्यावर थोडी ईश्वरी नाराज होते. ईश्वरी म्हणते प्रत्येक वेळेला यांची जिम्मेदारीच का आडवी येत असते, आणि याबद्दल सारखंही माझ्यासोबत का बोलत असतात. तर तरीसुद्धा ती स्वतःचं मन सावरायचं प्रयत्न करते. इकडे खुश झालेल्या ईश्वरीला बघून अर्णवला सुद्धा आनंद होतो. अर्णव म्हणतो की ईश्वरी तुझ्यासाठी मी काही देखील करायला तयार आहे, तुझ्या इच्छेखातर आपण मार्केटमध्ये सुद्धा जाऊया, ते काही माझ्यासाठी अवघड नाही. आता मार्केटमध्ये जाऊन दोघांनी शॉपिंग वगैरे केलेली असते, आणि दोघंही जण कंदीलही बनवत असतात. तेवढ्यातच अंजली तिथे येते, आणि अंजली जेव्हा तिथे येते ना तेव्हा आता ती म्हणू लागते अरे वा, दोघंही जण मिळून मस्त डेकोरेशन करताय रे, खरंच ना मला आवडलं हा तुमचं हे डेकोरेशन, असं देखील आता ती बोलत असते. आणि ती कौतुक करू लागते. आणि तेव्हा डेकोरेशनसुद्धा दाखवत असतात, म्हणजेच कंदील बनवत असतात. आताच्या या जमान्यात कोण घरात कंदील बनवतं, काय गरज होती रे अर्णव कंदील घरात बनवायची, असं वल्लरी म्हणत असते. मग दुसरीकडे मात्र आता अर्णव म्हणतो की तेवढंच ना, म्हणजे घरात कंदील बनवला तर कसं सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्टली घडतात ना, म्हणूनच तर घरात कंदील बनवायचं ठरलं, असं देखील आता तो म्हणू लागतो. तर लहानपणीसुद्धा मी असेच काहीसे प्रयोग घरात बसून करायचो, आता त्यात काही नवीन नाही, असं देखील म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीच्या तोंडाचा पट्टा सुरू होणार तितक्यातच मामा सांगत असतात की तुझे फटाके ना, शाब्दिक फटाके आता फोडू नकोस, तुला जे काही फटाके फोडायचे आहेत ना ते नंतर फोड, असं देखील आता मामा मुद्दामून वल्लरीला म्हणतात. त्याबरोबर वल्लरीची बोलती बंद होते. वल्लरी आता शांतच बसते. वल्लरी जेव्हा आता शांत बसते ना, तेव्हा मात्र आता मुद्दामूनच आता तिची मजा घेत असतात. आणि तुम्ही ना खरंच खूप छान डेकोरेशन करत आहात, असं बोलून मामा आता कौतुक करू लागतात. आणि जेव्हा मामा ह्या सगळ्या गोष्टीचं कौतुक करतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव कंदील बनवत असतात. ईश्वरी अर्णवसोबत जेव्हा कंदील बनवत असते ना, तेव्हा तिच्या कपाळावरची ती एक बट पुढे आलेली असते केसांची, आणि मग अर्णव त्या केसांच्या बटीकडे पाहत असतो. आणि त्यामुळेच ना ईश्वरीला थोडा काही प्रॉब्लेम होतोय, असं देखील आता त्याला जाणवू लागलेलं असतं. आणि म्हणूनच ना तो हळूवारपणे ईश्वरीच्या चेहऱ्यावरची ती बट बाजूला घेत असतो. आणि तेवढ्यातच दारावर आता लावण्य सुद्धा आलेली असते. आणि लावण्या आता त्या दोघांना असं एकत्र पाहते. तिला मात्र आता खूप जास्त राग येत असतो, तरी सुद्धा ती तशीच शांतपणे उभी असते. तर दुसरीकडे मात्र लावण्य आली आहे या गोष्टीकडे कोणाचंही लक्ष नसतं. तर इकडे आता अर्णवने हळूच ईश्वरीची बट बाजूला केल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त असा रोमॅन्टिक माहोल तयार झालेला असतो. तर इकडे मात्र आता त्यांच्याकडे बघून मुद्दामून आता आकाश आणि त्याचसोबत मामा आणि अंजली खोकायला सुरुवात करतात. तेव्हा कुठे जाऊन ते दोघंही जण भानावर येतात.
आणि इकडे तिकडे पाहू लागतात। तर इकडे मात्र आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते, तर लावण्या तिथे येते आणि लावण्या तिथे आल्यानंतर हे हॅलो गाईज हॅपी दिवाळी असं म्हणते। सगळ्यांचीच नजर दारावर जाते, पण आता त्या लावण्याला वेलकम करण्यासाठी फक्त वल्लरीच पुढे जाते, बाकी कोणीही तिला वेलकम करायला पुढेही जात नाही। खरं तर ना त्या गोष्टीचं तिला खूप जास्त वाईट वाटतं। इकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी हे स्वतःमध्येच रमलेले असतात आणि त्यांच्यामध्ये रमायचं काम हे अंजली आकाशचं सुद्धा झालेलं असतं। आकाशने सुद्धा आता ऑर्डर वगैरे दिलेली असते, म्हणजेच मिठाईची ऑर्डरची जबाबदारी आकाशने स्वतःवर घेतलेली असते। त्याच वेळेला आता कंदील खूपच उत्तम झाला आहे असं मामा म्हणत असतात। इकडे मात्र आता जी काही लावण्य आलेली असते ना तिला तर अक्षरशः सगळ्यांनी इग्नोरच केलेलं असतं, एक ती वल्लरी सोडून तिला साधं कोणीही विचारत सुद्धा नाही। इकडे आता अर्णवकडून तिला काहीतरी अपेक्षा असतात की अर्णव आपल्याला वेलकम करेल, आपल्याला हॅपी दिवाळी बोलेल, पण आता अर्णवही तिला हॅपी दिवाळी वगैरे काहीच बोलत नसतो। त्यामुळे ती आता खूप जास्त मनातून खचलेली असते। तर तिचं लक्ष जातं आणि त्यामुळे आता ती विचार करते की आपल्याकडे तर कोणीसुद्धा आलेलं नाही, धड आपल्याला हॅपी दिवाळीसुद्धा कोणीच बोललेलं नाही। याचा खरं तर तिला मनापासून वाईट वाटत असतं, कारण सगळीच जण ना आता ईश्वरीमध्ये रमलेले असतात, कारण ईश्वरीचं सुद्धा कौतुक करावंच लागत असतं, कारण दोघांनी मिळून जी काही सजावटीची तयारी करलेली असते ना त्यामुळे आता इकडे कोणाचंही लक्ष त्या लावण्याकडे नसतं आणि या सगळ्या गोष्टीचं लावण्याला वाईट वाटतं। वल्लरी मात्र एकटीच गेलेली असते। आता खूप छान असं कंदील तयार होतं, मग आता ते कंदीलसुद्धा लावायचं असतं, म्हणून ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण आधी ते कंदील वगैरे व्यवस्थित लावतात। तर आता ह्या लाईट्ससुद्धा ऑर्डर केलेल्या नसतात, या सगळ्या घरातल्या लाईट्स आहेत, म्हणजेच आपण मार्केटमध्ये जाऊन या लाईट्स आणल्या तरी या लाईट्स ऑन का होत नाही असं आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो। तर अर्णवला ईश्वरी म्हणत असते की होतील सुरू, नका काळजी करू असं बोलून ती त्याला सावरायचा प्रयत्न करत असते। तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अशा तर घडत असतात, पण दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की मला असं वाटलं होतं की पटकन या लाईट्स ऑन होतील, मग आता हे तुम्ही पडदे जे काही आणलेले आहात ना गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे, हे तुमची रंगसंगती ना मला आवडली नाही, निळा हिरवा असं काहीतरी आणायचं होतं ना, म्हणजे जरा चांगलं वाटलं असतं। तू मला सांगतेस का फॅशनचा CEO आहे आणि तू मला या सगळ्या गोष्टी समजवतेस, नको नको तू या गोष्टी मला सांगूच नको असं देखील आता अर्णव तिला बोलू लागतो। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी शांतच राहते। आता या सगळ्याचं डेकोरेशन करायचं असतं, म्हणजेच ह्या जे काही कपडे असतात म्हणजे ते पडदे ते व्यवस्थितपणे डेकोरेट करून लावायचे असतात। मग आता अर्णव म्हणतो की थांब मी हे सगळे पडदे व्यवस्थित लावतो, तेव्हा तुला घर व्यवस्थित दिसेल आणि तेव्हा तू मला काहीसुद्धा बोलणार नाहीस। आणि मग काय आता ते पडदे लावायचे असतात, म्हणून आता अर्णवने गळ्यामध्ये ना सगळे पडदे घेतलेले असतात, म्हणजे गुलाबी त्यासोबत पिवळा असे पडदे तो घेऊन आता वर सीडीवर चढतो, कारण त्याला डेकोरेट करायचं असतं। तर आता जेव्हा तो वर चढतो आणि तेव्हा तो सांगत असतो की बघ बरोबर का, पण आता ईश्वरी त्याला सांगत असते की नको सेंटर नाही येते त्याचा, सेंटर घ्या ना प्लीज, सेंटर घ्या आणि असं बोलून ना ती त्याला आता सांगत असते। तर इकडे मात्र आता अर्णवला ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा अर्णव म्हणतो की आता तू मला सांगणार आहेस का प्रत्येक गोष्टी, मला कळतायत ग सेंटर कोणतं आणि काय कोणतं, एकदम परफेक्टच मी जोडतोय। मग आता ईश्वरी म्हणते की जाऊ दे, तुम्हाला जर माझी गरज नसेल, तुम्ही जर स्वतः करणार असाल तर मी का बसते तुम्हाला हे सगळं काही सांगत, आणि असं बोलूनच ना ती तिकडनं जात असते। खरं तर तिच्या हातात आहे ना पडद्याचं टोक असतं आणि तिलाही माहीत नसतं, ती आता तो पडद्याचं टोक खेचते आणि ते खरं तर अर्णवच्या गळ्यामध्ये अडकलेलं असतं। अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, पण इथे मात्र काही ईश्वरीचं लक्ष नसतं। ईश्वरी तडाक्याने जातेच, पण आता अर्णव आहे ना त्या सगळ्यामुळे खेचला जातो ना खाली, आणि त्यामुळे अर्णव डायरेक्टली ईश्वरीच्या अंगावर पडतो। ईश्वरी ही खाली असते तर अर्णव तिच्या अंगावर, आणि त्यामध्ये सगळ्या लाईटसुद्धा ऑन झालेले असतात आणि दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात आणि डेकोरेशन राहिलं बाजूला, यांचा चांगला रोमांचच रंगलेला असतो। आणि हे सगळं बघूनच ना आता मात्र अर्णव आणि ईश्वरी एकरूप झालेले असतात आणि दोघांमध्येही हरवून गेलेले असतात। आता जेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघांच्याही नजरेत हरवतात ना तेव्हा मात्र आता त्यांना त्यांचंही कळत नाही की ते भानावर आहेत की नाही। डेकोरेशन करतानाच त्यांच्यामध्ये हा रोमॅन्टिक माहोल एकदमच तयार झालेला असतो। तर दुसरीकडे लावण्या घरी आलेली असते आणि लावण्या जी आहे ना ती आता खूप जास्त हुकूम गाजवायचा प्रयत्न करत असते, आणि खरं तर ना ती ईश्वरीला डायरेक्टली म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, म्हणजेच अर्णवने ना तुझ्यासोबत एक लग्न करायचं म्हणून केलेलं आहे, जोर
जबरदस्तीने त्याचं काही तुझ्यावर प्रेम वगैरे नाही आहे असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा ईश्वरीला खूप जास्त वाईट वाटतं. ईश्वरी आता रूममध्ये येते आणि स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असते. अर्णव तिला येतो आणि म्हणतो की तू असाच मूड ऑफ करून बसणार आहेस का, असं बसू नकोस, चल आपल्याला जायला हवं, इतकी छान डेकोरेशन आपण केलं आहे ना, मग आपण तयारीला जाऊया, असं बोलून तो तिला रिफ्रेश करतो. आणि जेव्हा ती खाली येते तेव्हा मात्र तिला समोर आहे ना तो राकेश दिसतो, कारण त्याने ना इंदुरी जिलेबी अशी हाक मारलेली असते. त्यामुळे आता ईश्वरीला संताप उठलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.